बघा आज आपला टॅली मधला जर्नलचा पहिला प्रॉब्लेम जो आपल्याला बघायचा. काल आपण जर्नल बद्दलची माहिती बघितली, जर्नलायझेशन कसं करायचं. तर जर्नलायझेशनच्या 3 स्टेप आहे, बरोबर. पहिली स्टेप काय, तर दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट वेगळे काढायचे. त्यानंतर दुसरी स्टेप, दोन्ही अकाउंट जे 2 अकाउंट वेगळे काढले त्यांचं क्लासिफिकेशन करायचं पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये. आणि तिसरी स्टेप म्हणजे पर्सनल, रिअल, नॉमिनल यापैकी जे काही अकाउंटचा प्रकार आलेला आहे त्याच्या रूल लावून डेबिट किंवा क्रेडिट आपल्याला काढायचं, बरोबर. तर त्या स्टेप नुसार आपण आज पहिला प्रॉब्लेम कडे जातोय, बघतोय आपण. बघा पहिला प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रांजेक्शन इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश गुप्ता, गांधीपेठ, नागपूर फॉर द इयर एंडेड 2015. 2015च्या ह्या ट्रान्झॅक्शन्स आहे. इयर एंडेड 2015 म्हणजेच 1 एप्रिल 2014 पासून हे वर्ष सुरू होतं. म्हणून पहिली जी एंट्री आपली याच्यातली ती म्हणजे 1 एप्रिल 2014 ची, बरोबर. याचं फायनान्शियल इयर 1/4/2014 पासून सुरू होईल. जेव्हा तुम्हाला टॅलीमध्ये कंपनी तयार करायची असेल त्यावेळेस तुम्ही फायनान्शियल इयर 1/4/2014 हे तुम्हाला टाकायला लागेल. इयर एंडेड इथं म्हटलेलं असल्यामुळे वर्ष त्यावेळेस संपते. म्हणजे सुरुवात कधी होतं तर 2014 ला, 1 एप्रिल 2000. बघा पहिली एंट्री आपली 1 एप्रिल 2014. स्टार्टेड बिझनेस विथ ₹1 लाख. बिझनेस सुरू केला, 1 लाख रुपये गुंतवून बिझनेस सुरू केला. हे 1 लाख कसले आहे, काय म्हणून गुंतवले, तर हे प्रोप्रायटर ज्यावेळेस बिझनेस मध्ये पैसे गुंतवतो ते कॅपिटल म्हणून गुंतवले जातात. काय म्हणून, भांडवल, त्याचं स्वतःचं भांडवल गुंतवलं त्याने त्याच्यामध्ये. बँकेकडून घेतले असते तर बँक तिथं क्लिअर कट म्हटलं असतं का बँकेकडून वगैरे घेतले, या गोष्टी आल्या असतात. ठीक आहे. मग आता आपण जाणार आपल्या जर्नलायझेशनच्या प्रोसिजर नुसार जाणार. पहिली स्टेप काय, जर्नलायझेशनची, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधणे. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधणे. त्यानंतर दुसरी स्टेप काय, शोधलेल्या 2 अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे. पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या प्रकारामध्ये काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं. आणि तिसरी स्टेप काय सांगते, दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार त्याचे डेबिट क्रेडिटच्या नियमांचा वापर करून कोणत्या अकाउंटला डेबिट आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट ते आपल्याला ठरवायचं. ठीक आहे. मग मी या बघा खाली टेबल घेतला. या टेबल मध्ये मी आता इथं ते 2 अकाउंट शोधणार. पहिल्या कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचं क्लासिफिकेशन करणार, तिसऱ्या कॉलम मध्ये त्याचा नियम माझ्याकडे मी लिहिणार पुढे. आणि मग पहिला जो कॉलम आहे त्याच्यात मी त्याला कोणाला डेबिट आणि कोणाला क्रेडिट ते इथं काढणार. बघू आपण. मग आता या ट्रान्झॅक्शन मध्ये बिझनेस सुरू केला. बिझनेस सुरू करताना काय आणली, बिझनेस मध्ये कॅश आणली. कॅश येते. म्हणजेच 2 अकाउंट आपल्याला आता शोधायचे. 2 अकाउंट शोधायचे. पहिलं कॅश आणली, पण ती काय म्हणून आणली, तर कॅपिटल म्हणून आणली. म्हणून पहिलं अकाउंट आलं तिथं कॅपिटल अकाउंट. बरोबर. पहिलं अकाउंट कोणतं आलं, कॅपिटल. आणि ही कॅपिटल कशाच्या स्वरूपात आलं, तर कॅशच्या. म्हणजे दुसरं अकाउंट कोणतं आलं, कॅश अकाउंट. झाले 2 अकाउंट आपण इथं शोधले. हे 2 अकाउंट शोधले. ह्या 2 अकाउंटला आपण काय करणार, पर्सनल, रिअल, नॉमिनल या प्रकारामध्ये डिवाइड करणार. मग कॅपिटल कशात येईल, पर्सनल मध्ये. त्याला ग्रुप. आता दुसरी स्टेप आपली सुरू होते, दिलेल्या 2 अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे. बघा कॅपिटल कशात आलं, पर्सनल अकाउंट मध्ये, बरोबर. आता कॅश काय आपली ऍसेट, आणि ऍसेटचं अकाउंट कोणतं, रिअल. म्हणून त्याला आपण काय देऊ, रिअल अकाउंट. ठीक आहे. आता पर्सनलचा नियम काय सांगतो, तिसरी स्टेप काय, दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार डेबिट क्रेडिटच्या नियमांचा वापर करून कोणत्या अकाउंटला डेबिट आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट ते आपल्याला इथे ठरवायचं. मग पर्सनलचा नियम काय सांगतो, कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे क्रेडिट द्या, बरोबर. मग कोणाकडून काही घ्यायचे का द्यायचे, आता या ठिकाणी कसं ठरवणार, तर बघू आपण. बघा आता एक लक्षात घ्यायचं, जरी बिझनेस आपला स्वतःचा असला तरी प्रोप्रायटर ही वेगळी एंटिटी असेल आणि फर्म ही वेगळी एंटिटी असेल, बरोबर.
हा प्रोप्रायटर काय करतो, 1 लाख रुपये कोणाला देतोय, फर्मला देतो. या फर्मला ती त्याचीच आहे, पण ही फर्म वेगळी आहे, तो वेगळा आहे. आता ही फर्म काय विचार करणार, आपल्याला पैसे कोणी दिले, प्रोप्रायटरने दिले. म्हणजे हे 1 लाख या फर्मच्या दृष्टीने त्याचं देणं असणार. त्याचं काय असणार आहे, देणं असणार. आलं लक्षात. मग हा नियम काय सांगतो, कोणाला काही द्यायचंय तर क्रेडिट द्या, आहे का नाही. म्हणून कॅपिटलला काय येईल, क्रेडिट येईल. कॅपिटल हे त्या फर्मच्या दृष्टीने काय असतं, देणं असतं. हे लक्षात ठेवायचं. येईल मला लक्षात. कॅपिटल नेहमी फर्मच्या दृष्टीने देणं असणार. आणि दररोज आता तुम्हाला इथून पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल येणार आहे. पहिली एंट्री कॅपिटलचीच असणार आहे, त्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली ते पाठवून द्या. आता दुसरं कॅश, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. आता या ठिकाणी आपण बिझनेस म्हणून विचार करतो, आपण नाही विचार. आपण बिझनेसला पैसे दिले, बिझनेस काय म्हणेल, माझ्याकडे पैसे आले. बिझनेसकडे पैसे आले ना, कॅपिटल म्हणून पैसे आले. मग रिअल अकाउंट सांगतं, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट. इथं कॅश बिझनेसकडे येते, फर्मकडे येते, म्हणून कॅशला काय दिलं जाईल, डेबिट दिलं जाईल. काय दिलं, डेबिट. झालं डेबिट क्रेडिट. आता काढलं आपण डेबिट क्रेडिट. काढल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष एंट्रीकडे जाऊ. प्रत्यक्ष एंट्री इथं करायची. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये पहिले ज्याला डेबिट आहे त्याचं अकाउंट लिहायचं, कॅश अकाउंट हे नाव आपण इथे लिहिलं. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. आणि डेबिट कॉलम मध्ये त्याची अमाऊंट लिहायची. किती अमाऊंट आहे, 1 लाख. बघा 1 लाख. कॅश अकाउंट डेबिट 1 लाख. आता क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं. क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहिताना त्याच्याच खाली थोडीशी जागा सोडायची. जसं आपण पॅरेग्राफ सोडतो तशी थोडीशी जागा सोडायची आणि टू शब्द लिहायचा आणि मग त्या अकाउंटचं नाव लिहायचं, टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. आणि क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार आपण 1 लाख. क्रेडिट कॉलम मध्ये किती अमाऊंट लिहिली, 1 लाख. झालं. याला क्रेडिट आहे म्हणून याची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये, कॅशला डेबिट आहे म्हणून कॅशची अमाऊंट कुठे लिहिली आपण, डेबिट कॉलम मध्ये. आणि त्याच्या खालच्या लाईनवर थोडक्यामध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहे याची समरी लिहायची असते. थोडक्यात समरी लिहायची असते. बघ तुमच्या वर्कबुक मध्ये एका लाईन मध्येच बसली पाहिजे. पुढे जात असेल तर जाऊ द्या, पुढे जात असेल जाऊ द्या, खाली घेऊ नका, कारण की नंतर तुम्हाला लाईन्स पुरणार नाही. नॅरेशनला एकच लाईन दिलेली आहे तुमच्याकडे, त्याच्यामुळं तिथं तुम्ही ती काळजी घ्या. पुढे गेलं तरी चालेल पुढच्या कॉलम मध्ये. पण मग समरी काय आहे इथं थोडक्यात, तर कॅपिटल आणलं आणि ही समरी लिहिताना एक शब्द आपल्याला लिहायचा असतो, बिंग म्हणून शब्द लिहायचा असतो, मग ती समरी लिहायची. बघ बिंग कॅपिटल रिसिव्ह. काय लिहिलं आपण, बिंग कॅपिटल रिसिव्ह. असं थोडक्यामध्ये आपण लिहिलं. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं, कॅपिटल रिसिव्ड झालं. असं हे नॅरेशन आपल्याला सांगतं. याला नॅरेशन असं म्हटलं. म्हणजे प्रत्येक जर्नल एंट्री नंतर आपल्याला नॅरेशन लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे मग आपण थोडक्यात त्याचा सारांश तिथे येतो. तुम्ही टॅलीमध्ये पण जाल तर टॅलीमध्ये सुद्धा जर्नल एंट्री नंतर खाली सारांश. अकाउंट म्हणजे काय याचा आपण अर्थ बघितला होता. सिस्टमॅटिकली समराइज अकाउंटिंग असं म्हटलेलं आपण. समराइज म्हणजे तिथं फक्त समरी लिहितोय आपण, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट एवढं. ही झाली समरी, पण ती समजावी म्हणून मग हे नॅरेशन. समजते, ठीक आहे. जायचं पुढच्या एंट्रीकडे. समजली मग एंट्री. बघ पुढे जाऊ. बघ पुढची एंट्री तुमच्या स्क्रीनवर आहे आता. 2 एप्रिल 14 ची एंट्री आहे. परचेस गुड्स, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मेसर्स पुना स्टोअर्स ₹40,000. 40,000चा माल पुना स्टोअर्स कडून काय केला, परचेस केला. पुना स्टोअर्स कडून 40,000चा माल परचेस केला. हे आपलं ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला जायचं आपल्या स्टेप नुसार. पहिली स्टेप आपली दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे आपल्याला. शोधलेल्या अकाउंटचं क्लासिफिकेशन करायचं आणि डेबिट क्रेडिटच्या नियमांचा वापर करून डेबिट आणि क्रेडिट आपल्याला ठरवायचं. मग त्याच्यासाठी मी खाली टेबल घेतो आणि पहिल्या स्टेप कडे जातो. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे.
परचेस गुड्स म्हटलं, परचेस किंवा सेल्स म्हटलं का परचेस गुड्स मध्ये पहिलं अकाउंट असणार आहे परचेस गुड्स. बघ पहिलं अकाउंट कोणतं असणार आहे? परचेस गुड्स. हे ठरलेलं. आणि दुसरं अकाउंट एक तर कॅश किंवा पार्टी. दुसरं अकाउंट कोणतं? कॅश किंवा पार्टी. उधारीत असेल तर पार्टी आणि रोखीत असेल तर कॅश. ठीक आहे. मग हे ट्रान्झॅक्शन उधारीत आहे तर क्लिअर कट म्हटलेले ऑन क्रेडिट फ्रॉम मेसर्स पुना स्टोअर्स. म्हणजे दुसरं काय येणार आहे? पार्टी. बघा पुना स्टोअर्स. दुसरं अकाउंट आलं पुना स्टोअर्स. झाले 2 अकाउंट आपण शोधले. आता दुसऱ्या स्टेप कडे जायचं आपल्याला. दुसरी स्टेप दिलेल्या 2 अकाउंटचे क्लासिफिकेशन करायचं. पर्सनल, रिअल, नॉमिनल या प्रकारामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. मग परचेस गुड्स मध्ये त्याला कोणता प्रकार येईल? कोणता अकाउंटचा प्रकार येईल? परचेस गुड्स. गुड्स ही काय आपली ऍसेट आहे आणि ऍसेटला कोणता अकाउंट असतं? रिअल अकाउंट. म्हणून त्याला कोणता प्रकार येईल? रिअल अकाउंट. आणि पुना स्टोअर्स ही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने अकाउंट आहे म्हणून त्याला कोणता प्रकार येईल? पर्सनल अकाउंट. ठीक आहे. पहिल्या अकाउंट कडे जाऊ. पहिल्या अकाउंट रिअल आहे म्हणून रिअलचा नियम आपण बघू. तिसऱ्या स्टेप कडे जातोय आता. आता आपण डेबिट क्रेडिट शोधणार आहे म्हणून डेबिट क्रेडिट शोधायचं तर कसं शोधणार? तर रिअल अकाउंटचा नियम आपण समोर आणतोय. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या, असा हा रिअल अकाउंटचा नियम सांगतो. परचेस गुड्स हे रिअल मध्ये येतं आणि परचेस होताना माल आपल्याकडं येतो. माल आपल्याकडं येतो म्हणून त्याला काय येणार आहे? डेबिट येणार आहे. जे येतं त्याला डेबिट द्या असं तो म्हणतोय म्हणून त्याला काय दिलं आपण? डेबिट दिलं. आणि दुसरं पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट सांगतं कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे क्रेडिट. आता या पुना स्टोअर्स या पार्टीकडून आपण उधारीवर माल परचेस केला. याला भविष्यात आपल्याला पैसे देणं आहे का नाही? त्याला पैसे द्यायचे का नाही? आपल्याला द्यायचे म्हणून त्याला काय देणार? क्रेडिट देणार. द्यायचे म्हणून त्याला क्रेडिट. आलं क्रेडिट. झालं. डेबिट आणि क्रेडिट आपण शोधलेलं आहे. आता आपल्याला एंट्रीकडे जायचं. एंट्रीकडे जाताना पहिले या पर्टिक्युलर कॉलम पहिले डेट टाकायची. तुम्ही लिहिताय ना बरोबर? तुम्ही पण या आपण प्रॉब्लेम सोडवतो त्याबरोबरच तुम्ही लिहित चालायचंय. भले मी थोडं पॉज घेतो ती एंट्री झाल्यानंतर पण तुम्ही ती एंट्री लिहून घ्यायची. बघ परचेस गुड्स या अकाउंटला डेबिट असल्यामुळे पर्टिक्युलर कॉलम डेट कॉलम मध्ये डेट टाका. पर्टिक्युलर कॉलम मध्ये परचेस गुड्स अकाउंट डेबिट असं लिहिणार आपण. आणि ते त्याला डेबिट असल्यामुळे त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये आपण इथं लिहिणार 40,000. त्याच्यानंतर क्रेडिट कुठे लिहायचं? त्याच्या खालीच लिहायचं. फक्त थोडीशी जागा सोडायची. टू शब्द लिहायचा आणि मग क्रेडिट साइडच्या अकाउंट लाव. टू पुना स्टोअर्स. टू पुना स्टोअर्स अकाउंट आणि क्रेडिट कॉलम मध्ये 40,000. एंट्री पूर्ण झाली. आता काय राहिलं? नॅरेशन. त्याच्या खालच्या लाईनवर आपल्याला काय लिहायचंय? नॅरेशन. मग नॅरेशन लिहिण्यासाठी सुरुवातीला कोणता वर्ड वापरायचा? बिंग. बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. आता हे जे नॅरेशन आहे ना हे प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकते. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा शॉर्टकट किंवा समरी बनवू शकता त्या ट्रान्झॅक्शनची. काय म्हणतील? क्रेडिट परचेसेस. बघा 2च शब्दांमध्ये नॅरेशन आलं. क्रेडिट परचेसेस. आता मी काय म्हटलं? परचेस गुड्स ऑन क्रेडिट. एवढं असं पूर्ण लिहिलं थोडस. पण तुम्ही असं पण म्हणू शकता क्रेडिट परचेसेस. बरोबर. ठीक आहे. समजलं मग नॅरेशन? या नॅरेशन या खाली कंसामध्ये. झाली लिहून एंट्री? ठीक. जाऊ मग आता पुढच्या एंट्रीकडे आपण जायचं. पुढच्या एंट्रीकडे. ठीक. बघा पुढची एंट्री तुमच्या समोर आहे. 1 मे 2014. 1 मे 2014. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹20,000. 20,000 रुपयाची मशिनरी कॅश मध्ये परचेस केली. कशी परचेस केली? क्लिअर कट आपल्याला तिथे सांगितलंय कॅश मध्ये परचेस केली. बरोबर ना? मग आता आपल्याला पुन्हा आपल्या जर्नलायझेशनच्या 3 स्टेप कडे जायचं. पहिली स्टेप म्हणते की दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधा. शोधलेल्या अकाउंटचं क्लासिफिकेशन करा आणि दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार डेबिट क्रेडिट तुम्ही ठरवा.
मग ठरवा. मग पहिल्या स्टेप मध्ये जातोय मी. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे आपल्याला. परचेस मशिनरी कोणतं येईल पहिला अकाउंट? मग परचेस मशिनरी मध्ये परचेस गुड्स असेल तर पहिलं अकाउंट परचेस येईल. पण इथं परचेस गुड्स आहे का? नाही, इथं मशिनरी परचेस आहे. आणि मशिनरी आपली काय आहे? ऍसेट आहे. जेव्हा आपण ऍसेट परचेस करतो त्यावेळेस पहिलं अकाउंट असेल ऍसेटचं, त्या मशिनरीचं. म्हणून मग पहिलं अकाउंट काय घेतो आपण? मशिनरी. बरोबर. आणि मशिनरी कशी परचेस करतो आपण? कॅश मध्ये. कॅश मध्ये, म्हणून दुसरा अकाउंट काय असणार आहे? कॅश. दुसरा अकाउंट कोणतं आहे? कॅश. झाले 2 अकाउंट आपण शोधले. आता दुसऱ्या स्टेप कडे जाऊ आपण. दुसरी स्टेप आहे शोधलेल्या 2 अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे पर्सनल रिअल नॉमिनल मध्ये. मग आता सांगा मशिनरीला कोणता प्रकार येईल? पहिला अकाउंट आपलं मशिनरी कोणत्या प्रकारात येईल? पर्सनल रिअल का नॉमिनल? मशिनरी ही आपली ऍसेट आहे आणि ऍसेटचा अकाउंट कोणतं असतं? रिअल अकाउंट. कोणतं असतं? रिअल. बरोबर. आणि रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो? आणि याच्यात कॅश सुद्धा रिअल मध्येच येते. आता इथं दोन्ही सुद्धा अकाउंट रिअलच आहे. दोन्ही आपल्या ऍसेट आहे, कॅश आणि मशिनरी. ठीक आहे. मग आता दोन्हीला एकच नियम लागणार आहे. म्हणजे थोडक्यात एक येणार आहे आपल्याकडे ऍसेट आणि एक जाणार. मग काय नियम आहे आपला तिसरा? काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. त्या नियमानुसार मशिनरी आपल्याकडे येते परचेस केल्यावर आणि कॅश त्याच्या बदल्यात आपल्याकडून जाते. म्हणून कॅशला काय दिलं जाईल? क्रेडिट. मग करू एंट्री. डेट कॉलम मध्ये डेट टाका 1 मे 2014. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिटच्या अकाउंटचं नाव मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट डेबिट. मशिनरी अकाउंट डेबिट. आणि डेबिट कॉलम मध्ये 20,000. मशिनरी अकाउंट डेबिट. डेबिट कॉलम मध्ये 20,000. टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट 20,000. टू कॅश अकाउंट 20,000. आणि आता या ठिकाणी थोडक्यात आपल्याला इथं काय करायची आहे? समरी लिहायची आहे. थोडक्यात आपण समरी लिहिणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? नॅरेशन. बिंग परचेस मशिनरी. बिंग परचेस मशिनरी, किंवा तुम्ही असं म्हणू शकता बिंग परचेस मशिनरी ऑन कॅश, असं पण तुम्हाला म्हणता येईल. नॅरेशनला काही ठरलेलं नाही. नॅरेशन तुम्ही तुमच्या शब्दात तिथे लिहू शकतात. बिंग परचेस मशिनरी ऑन कॅश किंवा परचेस मशिनरी किंवा मशिनरी परचेस, काही पण तुम्ही नॅरेशन घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. झालं तुमचे? लिहून झालं? ठीक. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आपल्या समोर. सोल गुड्स फॉर कॅश ₹17,000. 17,000चा माल काय केला? कॅश मध्ये विकला. माल कॅश मध्ये विकला. मग आपल्या 3 स्टेप ठरलेल्या. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. शोधलेल्या अकाउंटचं क्लासिफिकेशन आणि डेबिट क्रेडिट करायचं. मग जाऊ आपण एक स्टेप कडे जाऊ. पहिली स्टेप आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोध. मग आता सोल्ड गुड्स मध्ये माल जेव्हा विकला जातो किंवा परचेस केला जातो त्यावेळेस पहिलं अकाउंट असतं सेल गुड्स किंवा परचेस गुड्स. ठरलेलं आहे. मग याच्यामध्ये पहिलं अकाउंट कोणतं? सोल्ड गुड्स. घेऊ आपण सोल्ड गुड्स. पहिलं अकाउंट आलं सोल्ड. आणि हा माल जर उधारीत असेल परचेस सेल होत तर पार्टीचं नाव दुसरा अकाउंट म्हणून, आणि रोखीत असेल तर कॅश. आता इथे रोखीत आहे म्हणून दुसरा अकाउंट कोणता असणार आहे? कॅश अकाउंट. दुसरा अकाउंट कोणतं आलं? कॅश. झालं. आता दुसऱ्या स्टेप कडे जायचं. शोधलेल्या अकाउंटचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचंय. पर्सनल रिअल नॉमिनल. मग सोल्ड गुड्स मध्ये सोल्ड गुड्स काय येईल? पर्सनल येईल, रिअल येईल, नॉमिनल येईल? रिअल. सोल्ड गुड्स काय आलं? रिअल. कारण की ती आपली ऍसेट आहे. गुड्स आपली काय असते? ऍसेट. तुम्हाला पहिल्यापासून मी सांगत आलो की कॅश आणि गुड्स. ऍसेट म्हटलं का पहिले नाव तुमच्या डोळ्यासमोर घ्यायची कॅश आणि गुड्स. आणि त्याचा अकाउंटचा प्रकार कोणता? रिअल. बरं. त्याच्यानंतर दुसरं कॅश आहे, ते सुद्धा रिअल मध्ये येत आहे.
दुसरं पण कॅश आहे ते रिअल मध्ये. मग रिअलचा नियम काय आहे, नियम लावायचा आता तिसऱ्या स्टेप मध्ये. रिअलचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो, जे जातं त्याला क्रेडिट द्या असं आपल्याला हा नियम सांगतो. म्हणून सोल्ड गुड्सला काय येईल, क्रेडिट येईल. आणि कॅश आपल्याकडे येते, काही आलं डेबिट द्या, या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला काय दिलं, पण डेबिट सापडलं. डेबिट आणि क्रेडिट आपल्याला सापडलं. जायचंय आपल्याला एंट्री करायला. डेट कॉलम मध्ये डेट टाका 2 मे. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव डेबिट आहे कॅशला, म्हणून कॅश अकाउंट इथे लिहा. पर्टिक्युलर्स मध्ये कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 17,000, कॅश अकाउंट डेबिट, डेबिट कॉलम मध्ये 17,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट, टू सोल्ड गुड्स अकाउंट आणि क्रेडिट कॉलम मध्ये 17,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट 17,000. नॅरेशन लिहा त्याच्या खालच्या लाईन मध्ये, बिंग सोल्ड गुड्स ऑन कॅश, सोल्ड गुड्स ऑन कॅश किंवा कॅश सेल्स. शॉर्टकट मध्ये अजून शॉर्टकट करायचं असेल तर कॅश सेल्स. मी दोन्ही दिलं, तुम्ही एकच लिहा. एक तर कॅश सेल्स लिहा किंवा सोल्ड गुड्स ऑन कॅश, काही पण लिहा. मी दोन्ही दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, लिहिलं नॅरेशन. मग बघा, जे ऑनलाईन जॉईंट आहे त्यांनी पण लिहून घेत चला. जाऊ आता आपण पुढच्या एंट्रीकडे जायचं. बघ, कोणाला काय अडचण असेल तर विचारत चला. जर एखादी एंट्री समजली नाही तर विचारून घ्या. पुढची एंट्री तुमच्या समोर आहे 31 मे. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू रामन ₹25,000. रामनला 25,000चा माल उधारीवर विकला असं सांगितलंय. इथं क्लिअर कट सांगितले ट्रान्झॅक्शन मध्ये उधारीवर विकला. उधारीवर ट्रान्झॅक्शन आहे. मग आता आपल्याला आपल्या 3 स्टेप कडे जायचे. त्यातली आपली पहिली स्टेप आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. सोल्ड गुड्स म्हटलं का पहिला अकाउंट येणार सेल्स, सोल्ड गुड्स. पहिला अकाउंट कोणतं येणार, सोल्ड गुड्स. आणि दुसरा अकाउंट हे तो व्यवहार कसा आहे, रोखीत आहे का उधारीत आहे. उधारीत असेल तर पार्टी, रोखीत असेल तर कॅश. मग आता इथं कोणता कसा आहे, उधारीत आहे. उधारीत आहे म्हणजे पार्टी. पार्टीचं नाव काय इथं, रामन. बघा, रामन अकाउंट. पार्टीचं नाव काय आहे, रामन. ठीक आहे. आता दुसरी स्टेप सांगते की शोधलेल्या 2 अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे, पर्सनल, रिअल, नॉमिनल. मग सांगा सोल्ड गुड्स कशात येईल, रिअल मध्ये. गुड्स ही आपली ऍसेट आहे म्हणून त्याला काय अकाउंट येईल, रिअल. आणि रामन कशात येईल, पर्सनल. व्यक्तीच्या नावाने अकाउंट आहे, व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने अकाउंट असेल तर ते पर्सनल मध्ये. मग आपण पहिला नियम लावू. आता तिसऱ्या स्टेप कडे जाऊ. तिसरी स्टेप म्हणजे अकाउंटची त्या नियम लावायच्या अकाउंटच्या प्रकारानुसार. मग रिअल अकाउंटचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. सोल्ड गुड्स मध्ये माल ज्यावेळेस विकला जातो त्यावेळेस तो माल आपल्याकडून जातो. गेले, माल गेला आपल्याकडून, माल गेला म्हणून मालाला काय येईल, मग क्रेडिट येईल. बघा, आपण त्याच्या पुढे क्रेडिट लिहितोय. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो, कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, कोणाला काय द्यायचंय क्रेडिट द्या. बरोबर. आता ज्यावेळेस आपण उधारीवर माल विकतो, ज्या पार्टीला आपण विकतो त्या पार्टीकडून आपल्याला भविष्यात पैसे घेणं असतं. त्या रामनकडून आपल्याला पैसे घ्यायचे म्हणून इथं सांगितलंय बघा, कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या. इथं आपल्याला सांगितलंय रामनकडून आपल्याला पैसे घ्यायचे का नाही, म्हणून त्याला काय देणार, डेबिट देणार. झालं. डेबिट क्रेडिट सापडला आपल्याला. डेबिट क्रेडिट सापडल्यावर एंट्री कडे जायचं. एंट्री मध्ये डेट कॉलम मध्ये डेट लिहा 31 मे. 31 मे. पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव, डेबिट कोणाला आहे, रामनला, म्हणून रामन अकाउंट डेबिट. रामन अकाउंट डेबिट. डेबिट कॉलम मध्ये 25,000. रामन अकाउंट डेबिट 25,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट. टू सोल्ड गुड्स अकाउंट 25,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट 25,000.
आणि त्याच्या खालच्या लाईनवर आपल्याला नॅरेशन लिहायचंय, बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट किंवा क्रेडिट सेल्स. दोन्ही लिहू नका, एकच लिहा, तुम्हाला जे वाटेल ते नॅरेशन लिहा. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट किंवा क्रेडिट सेल्स. ठीक आहे, झाली आपली एंट्री इथं पूर्ण झाली. सर्वांची झाली लिहून? ठीक, जायचं पुढच्या एंट्रीकडे. जातोय आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री तुमच्या स्क्रीनवर आहे. 1 जून 2014. 1 जून 2014. परचेस गुड्स फॉर कॅश ₹25,000. परचेस गुड्स फॉर कॅश ₹25,000. पुन्हा आपल्याला त्या 3 स्टेपची आठवण करून घ्यायची आणि त्या 3 स्टेप नुसार आपल्याला जायचं. मग पहिली स्टेप नुसार आपल्याला जायचं. पहिली स्टेप सांगते दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधा. आपलं ठरलंय परचेस असेल तर पहिला अकाउंट परचेस गुड्स. पहिला अकाउंट कोणतं? परचेस गुड्स. आणि दुसरा अकाउंट कोणतं? कॅश. का कॅश? रोखीत असेल तर कॅश, उधारीत असेल तर पार्टी. आता इथं रोखीत व्यवहार आहे म्हणून कॅश. दुसरा अकाउंट कॅश. आता या ठिकाणी जे दोन्ही अकाउंट आले, गुड्स आणि कॅश, हे दोन्ही अकाउंट आले. हे दोन्ही अकाउंट काय? आपली ऍसेट आहे. आणि ऍसेटचा अकाउंट कोणता असतं? रिअल. म्हणून दुसऱ्या स्टेप नुसार आपण त्याला परचेस गुड्सला आपण काय दिलं? रिअल दिलं. आणि कॅशला सुद्धा काय दिलं? रिअल अकाउंट. थोडक्यात आता काय तर डेबिट आणि क्रेडिट एकाच रूल मध्ये आपल्याला सापड. म्हणून आपण तिसऱ्या स्टेप कडे जातोय. तिसरी स्टेप सांगते का दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार डेबिट क्रेडिटच्या नियमांचा वापर करून कोणत्या अकाउंटला डेबिट आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट ते आपल्याला ठरवायचं. मग काय डेबिट क्रेडिटचा नियम रिअलचा? काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. परचेस गुड्स मध्ये परचेस गुड्स आपल्याकडे येतो. परचेस करतो म्हणजे आपण घेतो ना, म्हणून परचेसला काय येणार? डेबिट येणार. आणि त्या परचेस गुड्स करतो त्याच्या बदल्यात काय जाते? आपल्याकडून कॅश जाते. म्हणून नियम सांगतो काही गेलं क्रेडिट द्या, म्हणून कॅशला काय येईल? क्रेडिट येईल. सापडलं डेबिट आणि क्रेडिट आपल्याला दोन्ही सापडलं. जाऊ आता आपल्या एंट्रीकडे. एंट्री मध्ये डेट कॉलम मध्ये डेट टाका 1 जून 2014. 1 जून 2014. एंट्री करताना पहिले पर्टिक्युलर कॉलम मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव, डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव, परचेस गुड्स अकाउंट डेबिट, परचेस गुड्स अकाउंट डेबिट. आणि अमाऊंट कॉलम मध्ये 25,000 डेबिटच्या साइडला. आणि त्याच्या खाली थोडीशी जागा सोडून टू कॅश अकाउंट क्रेडिट कॉलम मध्ये 25,000. टू कॅश अकाउंट 25,000. आणि थोडक्यात आपल्याला खाली नॅरेशन लिहायचे. त्याच्या खाली बिंग परचेस गुड्स ऑन कॅश किंवा कॅश परचेसेस. या दोन्ही पैकी कोणतंही एक नॅरेशन तुम्ही लिहू शकता. बिंग परचेस गुड्स ऑन कॅश किंवा कॅश परचेसेस. झालं? एंट्री झाली पूर्ण तुमची. जाऊ पुढे. बघा पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. 2 जून 2014. रिसिव्ड फ्रॉम रामन ₹10,000 ऑन अकाउंट. रामन कडून 10,000 रुपये आले. का दिले रामनने आपल्याला पैसे? का दिले बघू आपण. बघा 31 मेला रामनला आपण माल विकला होता. आली का त्याची एंट्री समोर? रामनला माल विकला होता आणि त्या माल विकल्याच्या बदल्यात किती रुपयाचा माल विकला? बघा 25,000चा माल विकला का नाही? बघा स्क्रीनवर तुमच्या एंट्री आहे. 25,000चा माल विकला होता आणि त्या 25,000 पैकी आपल्याला आज किती देतोय तो? 10,000 रुपये. किती येत आहे आपल्याला? 10,000. पूर्णचे पूर्ण पैसे येत आहे का? नाही. जे येत आहे त्याची एंट्री करून टाकू आपण. हा पण या एंट्री मध्ये पुढे एक शब्द आहे ऑन अकाउंट. बरेच जण ह्या ऑन अकाउंट शब्दाचा अर्थ शब्दशः घेता अकाउंट वगैरे जातात गेले असं म्हणतात. कुठे गेले?
अकाउंटवर, पण याचा अर्थ अकाउंटवर गेले असा होत नाही. ऑन अकाउंट याचा अर्थ त्याच्याकडून जेवढे पैसे आपल्याला घेणं होतं त्यापैकी काही पैसे आले. याचा अर्थ अजून ट्रान्झॅक्शन बाकी आहे, ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं नाही. बरोबर. ऑन अकाउंटचा अर्थ शब्दशः घेऊ नका, हे कॅशच आली आपल्याकडं. नाही तर तिथं क्लिअर कट सांगितलं असतं बाय चेक असं म्हटलं असतं, पण बाय चेक म्हटलं की इथं नाही, म्हणजे बँकेत गेले पैसे नाही, कॅश मध्ये आले आपल्याला. बरोबर. मग आपल्या आता ह्या 3 स्टेप आपल्याला वापरायच्या. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट आपल्याला शोधायचं. पहिल्या स्टेप मध्ये रिसिव्ड फ्रॉम रामन म्हणून काय मिळते आपल्याला, कॅश मिळते. काय रिसिव्ड काय होतंय रामनकडून, कॅश येते, म्हणून पहिलं अकाउंट आलं कॅश. आणि कोणाकडून आले पैसे, रामनकडून, म्हणून दुसरं अकाउंट आलं रामन. दुसरं कोणतं अकाउंट आलं, रामन. झाले 2 अकाउंट वेगळे काढले आपण, 2 अकाउंट. ठीक आहे. आता दुसरी स्टेप काय सांगते, क्लासिफिकेशन करा. कॅश, कॅशला काय येईल, रिअल. कॅश आपली ऍसेट आहे, ऍसेटचा अकाउंट कोणतं असतं, रिअल. रामन, रामन कशात येईल, पर्सनल मध्ये, व्यक्ती किंवा संस्थेचा अकाउंट आहे. मग कॅशचा नियम, रिअलचा नियम सांगतो. तिसरी स्टेप, अकाउंटचा प्रकाराचा नियम लावा. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या ठिकाणी कॅश आपल्याकडे येते, येते म्हटल्यावर कॅशला काय दिलं जाईल, डेबिट दिलं जाईल. जे येतं त्याला डेबिट. आणि कोणाकडून काही घ्यायचंय, डेबिट द्या, कोणाला काही द्यायचंय, क्रेडिट द्या. या ठिकाणी रामनचे पैसे जे येणं होतं ते कमी झाले, म्हणून त्याला आपण क्रेडिट देतो. त्याला काय दिलं, क्रेडिट. बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या, जर तुम्ही नुसता रिअल अकाउंटचा नियम जरी घेऊन बसले ना तरी चालेल. आतापर्यंत जेवढ्या एंट्री आल्या त्या प्रत्येक एंट्रीमध्ये कॅश किंवा गुड्स होतच का नाही. मग एक रिअल अकाउंट आहे जे, त्या रिअल अकाउंटचा डेबिट क्रेडिट शोधा, दुसऱ्या अकाउंटला जे राहील ते द्या. एवढं सोपं. म्हणजे याला दुसऱ्या अकाउंटचा नियम पटकन देता येत नाहीये. आता इथं देणं आहे का घेणं हे समजत नाही आपल्याला. पहिले रिअलला डेबिट किंवा क्रेडिट देऊन टाका आणि मग दुसऱ्याचं डेबिट येतं का क्रेडिट येतं ते राहा, त्याच्या अपोजिट ते येणार आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. जाऊ आपण आता एंट्रीकडे. डेबिट क्रेडिट आपण काढलेला आहे. मग आपण एंट्रीकडे जातो. कोणाला डेबिट आहे, कॅशला. डेट कॉलम मध्ये डेट लिहा 2 जून. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिट कॅशला, म्हणून कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 10,000, कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू रामन अकाउंट, 10,000 टू रामन अकाउंट 10,000. आणि नॅरेशन लिहायचं आपल्याला शॉर्टकट मध्ये, बीइंग रिसिव्ड कॅश फ्रॉम रामन ऑन अकाउंट, रिसिव्ड कॅश फ्रॉम रामन ऑन अकाउंट. आता काही असं लिहितात, रिसिव्ड कॅश ऑन अकाउंट. रामनचं नाव पण घेत नाही. तुम्ही असे जरी लिहिलं तरी चालेल, रिसिव्ड कॅश ऑन अकाउंट. पण ही याचा अर्थ अकाउंट वर गेली असा होत नाही, हे लक्षात ठेवा. ऑन अकाउंट याचा शब्द कधीही येऊ पुढे यापुढे हाच घ्यायचा का ती कॅश मध्ये झाली, फक्त त्या शब्दामध्ये एक अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे त्या पार्टीकडे अजून पैसे बाकी आहे किंवा त्या पार्टीला पैसे देणं बाकी आहे. ठीक आहे, झाली एंट्री. जाऊ पुढच्या एंट्रीकडे आपण आता. बघा पुढची एंट्री आहे 1 जुलै 2014. पेड म्युनिसिपल टॅक्स, पेड म्युनिसिपल टॅक्स ₹3,000. 3,000 रुपये म्युनिसिपल टॅक्स काय केला, पेड केला. म्युनिसिपल टॅक्स पेड केला. मग आपण आपल्या 3 स्टेप नुसार जाऊ. पहिले दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. खर्च आहे म्युनिसिपल टॅक्स, काय आपला खर्च. खर्च म्हटलं का पहिलं अकाउंट येणार खर्चाच, आणि कॅश दुसरं कॅश. बघा कॅश आणि दुसरं म्युनिसिपल टॅक्स, हे 2 अकाउंट आपले इथं आले. कारण की खर्च कशात पेड केला, कॅश मध्ये. बरं, आता त्याचं क्लासिफिकेशन. कॅश काय आपली रिअल आहे, ऍसेट आहे, म्हणून त्याला रिअल अकाउंट हा प्रकार दिला. आणि म्युनिसिपल टॅक्स आपला काय खर्च, आणि खर्चाला आणि इन्कमला कोणता प्रकार आहे, नॉमिनल अकाउंट, म्हणून त्याला नॉमिनल अकाउंट.
आता तिसऱ्या स्टेप नुसार त्याचा नियम लावायचा आपल्याला. रिअलचा नियम काय सांगतो, जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. आपण ज्यावेळेस खर्च पेड करतो त्यावेळेस कॅश आपल्याकडून जाते, म्हणून कॅशला काय येईल, क्रेडिट येईल. जे जातं त्याला क्रेडिट. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो, खर्च झाला किंवा नुकसान झाले तर डेबिट द्या, आणि फायदा झाला तर क्रेडिट. आता इथं खर्च होतोय म्हणून खर्चाला काय देणार आपण, डेबिट देणार. सापडलं डेबिट क्रेडिट सापडलं. जायचंय आपल्याला एंट्रीकडे. डेट कॉलम मध्ये डेट लिहा 1 जुलै 2014. 1 जुलै 14. पर्टिक्युलर्स मध्ये कोणाला डेबिट आहे, म्युनिसिपल टॅक्सला, म्हणून म्युनिसिपल टॅक्स अकाउंट डेबिट. म्युनिसिपल टॅक्स अकाउंट डेबिट 3000. म्युनिसिपल टॅक्स अकाउंट डेबिट 3000 टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट 3000. टू कॅश अकाउंट 3000. नॅरेशन लिहू आपण शॉर्टकट मध्ये त्याच्या खाली, बिंग म्युनिसिपल टॅक्स पेड. काय म्हणतील, बिंग म्युनिसिपल टॅक्स पेड ऑन कॅश असं पण म्हणू शकतो, वाढवायचं झालं. पण नॅरेशन हे कमीत कमी शब्दात असतं, एवढं लक्षात ठेवायचं. कमीत कमी शब्दात आपल्याला म्हणजे, पण मग त्यातून अर्थ पण समजला पाहिजे असं द्यायचं. अर्थ पण समजला पाहिजे. ठीक आहे, झाली एंट्री, सर्वांनी लिहिली. जायचं पुढच्या एंट्रीकडे. बघ पुढच्या एंट्रीकडे आपण जातोय. पुढची एंट्री 2 जुलै 14. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹2000. ऍडव्हर्टाइजमेंट काय आपला खर्च. मग जाऊ आपण आपल्या स्टेप नुसार. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट शोधायचे. मग ऍडव्हर्टाइजमेंट पेड केली, ती कशी पेड केली, कॅश मध्ये, म्हणून पहिलं अकाउंट आलं कॅश, आणि दुसरं अकाउंट खर्चाचं. दुसरं अकाउंट कोणतं, खर्चाचं, ऍडव्हर्टाइजमेंट झालं. क्लासिफिकेशन करायचं. दुसरी स्टेप सांगते क्लासिफिकेशन करा. कॅश ही आपली ऍसेट आहे म्हणून कॅशला काय दिलं जाईल, रिअल. आणि ऍडव्हर्टाइजमेंट हा आपला खर्च आहे, आणि खर्चाला कोणता अकाउंट आहे, नॉमिनल, म्हणून नॉमिनल दिला. जा आता रूल लावायचा, डेबिट क्रेडिट शोधायचं तिसऱ्या स्टेप मध्ये. रिअलचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. त्या नियमानुसार खर्च ज्यावेळेस पेड होतो त्यावेळेस कॅश आपल्याकडून जाते, म्हणून कॅशला काय देणार आपण, क्रेडिट देणार. आणि नॉमिनल अकाउंट सांगतो, खर्च झाला किंवा नुकसान झाले तर डेबिट द्या. इथं खर्च होतोय म्हणून खर्चाला काय देणार आपण, डेबिट द्या. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटला डेबिट झालं. डेबिट क्रेडिट काढून झालं. आता आपल्याला एंट्रीकडे जायचं. जा एंट्रीकडे. डेट कॉलम मध्ये डेट टाका 2 जुलै 14. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटचं नाव. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2000. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट 2000. टू कॅश अकाउंट 2000. नॅरेशन लिहा. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड. बिंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड झाली. ही एंट्री झाली. आपण पुढच्या एंट्रीकडे जातोय आपण. पुढची एंट्री तुमच्या स्क्रीनवर समोर आहे. 31 जुलै 14. 31 जुलै 14. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹18,000. 18,000चा माल कॅश मध्ये विकला. मग पुन्हा आपल्या स्टेप कडे आपण जाणार. पहिली स्टेप, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट शोधणार. सोल्ड गुड्स म्हटलं का पहिलं अकाउंट कोणतं घ्यायचं आपलं ठरलंय, सोल्ड गुड्स. मग पहिलं अकाउंट आलं सोल्ड गुड्स. तर कॅश घेतल्या गेलं सोल्ड गुड्स, आणि दुसरं कॅश. पहिलं अकाउंट सोल्ड गुड्स आणि दुसरं कॅश, हे ठरलेलं. ठीक आहे. इथं थोडासा सिक्वेन्स चेंज झाला फक्त. दुसरी स्टेप, क्लासिफिकेशन करायचं. मग पहिलं जे आहे त्याला आपण क्लासिफिकेशन करू. पहिलं काय, कॅश आहे म्हणून कॅशला कोणतं येईल, रिअल. कॅश आपली ऍसेट आहे म्हणून त्याला रिअल. आणि सोल्ड गुड्स सुद्धा आपली काय आहे, ऍसेट आहे म्हणून त्याला सुद्धा काय येईल, रिअल. आणि तिसरी स्टेप आहे नियम लावायचा. रिअलचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. त्या नियमानुसार
ज्यावेळेस माल विकला जातो त्यावेळेस माल आपल्याकडून जातो आणि कॅश आपल्याकडे येते. कॅश येते म्हणून कॅशला डेबिट आणि माल जातो म्हणून मालाला क्रेडिट. माल जातो म्हणून मालाला क्रेडिट. ठीक आहे. डेबिट क्रेडिट निघाले. एंट्रीकडे जायचंय आपल्याला. जाऊ एंट्रीकडे. डेट कॉलम मध्ये डेट लिहा 31 जुलै. 31 जुलै. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. डेबिट कॉलम मध्ये 18,000. कॅश अकाउंट डेबिट 18,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट. टू सोल्ड गुड्स अकाउंट 18,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट 18,000. नॅरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स. बघा आता मी एकदम छोटं करून टाकलं नॅरेशन. बिंग कॅश सेल्स किंवा मग सोल्ड गुड्स ऑन कॅश असं तुम्ही लिहू शकता. बिंग कॅश सेल्स. नॅरेशन हे कमीत कमी शब्दामध्ये यायला पाहिजे. म्हणजे यायला पण अर्थ पण आला पाहिजे त्याच्यामध्ये. हे पण महत्वाचं. बिंग कॅश सेल्स. झाली एंट्री आपली. सर्वांची झाली. लिहिली. जाऊ पुढे. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री 1 ऑगस्ट 14. 1 ऑगस्ट 14. सोल्ड गुड्स टू विनायक रुपीज 19,500. 19,500 चा विनायकला माल विकला. माल विकला. 3 स्टेप आपल्या ठरलेल्या. त्यातली पहिल्या स्टेप कडे जाऊ. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट आपल्याला शोधायचे. सोल्ड गुड्स म्हटलं का पहिला अकाउंट येणार सोल्ड गुड्स आणि दुसरं विनायक. पहिलं सोल्ड गुड्स दुसरं विनायक. 2 अकाउंट आपले शोध. विनायक का तर उधारीवर आहे म्हणून विनायक. ठीक आहे. मग क्लासिफिकेशन करायचं. पहिलं इथं विनायक आहे. पार्टीच्या नावाने अकाउंट आहे म्हणून त्याला कोणता प्रकार देणार आपण. पर्सनल देणार. आणि सोल्ड गुड्स ही आपली काय गुड्स काय आपली ऍसेट आहे म्हणून ऍसेटचं रिअल. मग पर्सनलचा नियम सांगतो की कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या. कोणाला काही द्यायचंय क्रेडिट द्या. सोल्ड गुड्स ज्यावेळेस माल आपण विकतो तर समोरच्या पार्टीकडून आपल्याला पैसे घेणं असतं. घ्यायचे म्हणून त्याला काय द्यायचं डेबिट द्यायचं. आणि रिअलचा अकाउंट सांगतो. रिअलचा नियम सांगतो काही आलं डेबिट द्या. काही गेलं क्रेडिट द्या. सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला काय देणार आपण क्रेडिट द्या. झालं. डेबिट आणि क्रेडिट आपल्याला शोधल्या गेलं. इथं शोधल्यानंतर आता आपल्याला एंट्रीकडे जायचं. एंट्रीकडे जातोय. डेट टाका. डेट कॉलम मध्ये 1 ऑगस्ट 14. 1 ऑगस्ट 14. पर्टिक्युलर्स मध्ये ज्याला डेबिट येते पहिले अकाउंट विनायक अकाउंट डेबिट. विनायक अकाउंट डेबिट. आणि डेबिट कॉलम मध्ये 19,500. विनायक अकाउंट डेबिट 19,500. टू सोल्ड गुड्स अकाउंट. टू सोल्ड गुड्स अकाउंट 19,500. टू सोल्ड गुड्स अकाउंट 19,500. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. झाली तुमची लिहून. जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे 2 ऑगस्ट 14. बघ काय म्हटले 2 ऑगस्ट 14. पेड टू पुणा स्टोर्स रुपीज 25,000 ऑन अकाउंट. पुन्हा ऑन अकाउंट शब्द आला म्हणून याचा शब्दशः अर्थ तुम्हाला घ्यायचा नाही. ऑन अकाउंट म्हणजे जेवढे पैसे द्यायचे बाकी होते त्यापैकी काय दिले असा त्याचा अर्थ येते लक्षात. मग किती द्यायचे बाकी होते बघून घेऊ ना आपण. बघा एंट्री समोर आहे तुमच्या. 2 एप्रिलला पुणा स्टोअर कडून आपण 40,000चा माल परचेस केला. त्यापैकी आज आपण 25,000 त्याला देतो. आलं लक्षात. पूर्ण देत नाही. 25,000च आपण देतो. ठीक आहे. करू एंट्री आपण. कॅश आपल्या इथं काय होतंय पेड करतोय आपण. पण काय पेड करतोय कॅश. मग आता आपल्याला आपल्या स्टेप नुसार जायचंय. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे म्हटल्यानंतर पहिलं अकाउंट कोणतं येणार आहे कॅश. कारण की कॅश पेड होते म्हणून पहिलं अकाउंट कॅश येणार आहे. आणि दुसरं अकाउंट पार्टी पुणा स्टोअर्स. दुसरं अकाउंट कोणतं येतंय पुणा स्टोअर्स. ठीक आहे. झालं. आता आपल्याला
त्याचं क्लासिफिकेशन करायचं. कॅश कशात येईल? रिअल मध्ये, म्हणून त्याला आपण रिअल अकाउंट हे देतोय. आणि पुन्हा स्टोअर्सला पर्सनल अकाउंट, कारण की व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने ते अकाउंट आहे. ठीक. कॅशचा नियम सांगतो, रिअलचा नियम सांगतो. जे आलं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. आपण पैसे पेड करतोय म्हणून पैसे आपल्याकडून जात आहे म्हटल्यावर त्याला काय दिलं? क्रेडिट होणार. बघा इथं क्रेडिट. आणि साहजिक पुन्हा स्टोअर्सला काय येईल? मग डेबिट येईल. त्याचा नियम सांगतो, कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, कोणाला काय द्यायचंय क्रेडिट द्या. त्या नियमानुसार त्याला काय येईल? डेबिट येईल. त्याच्याकडून पैसे घेतले आपण, त्याचं देणं कमी झालं म्हणून त्याला काय दिलं आपण? डेबिट दिलं. झालं. आता आपल्याला जायचं आपल्या एंट्रीकडे. एंट्री मध्ये डेट कॉलम मध्ये डेट टाका, 2 ऑगस्ट 14. 2 ऑगस्ट 14. डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट. पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट 25,000. पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट 25,000. टू कॅश अकाउंट 25,000. being cash paid on account. 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 झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. झाली सर्वांची. जायचं पुढे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. बघ पुढची एंट्री तुमच्या समोर आहे. 31 ऑगस्ट 14. पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2,500. इन्शुरन्स प्रीमियम पेड केला. इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे इन्शुरन्सचा हप्ता काहीतरी आपण कर्मचाऱ्यांचा काढलेला असेल किंवा फायरचा काढलेला असेल, आहे का नाही, बिल्डिंगचा काढलेला असेल, मशिनरीचा काढलेला कोणता तरी असेल. तिथे काय आपल्याला स्पष्ट म्हटलं नाही, पण मग तो आपला खर्च आहे. आपल्या 3 स्टेप नुसार आपल्याला जायचं आहे. पहिली स्टेप सांगते की दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट आपल्याला शोधायचे. बरोबर. इन्शुरन्स प्रीमियम पेड करतोय, खर्च पेड करतोय म्हटल्यावर पहिला अकाउंट येणार कॅश, कारण की तो कॅश मध्ये पेड करतोय. तो कशात पेड करतोय? कॅश मध्ये, म्हणून कॅश अकाउंट. आणि दुसरं त्या खर्चाचं अकाउंट येईल इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम. ठीक आहे. मग आता आपल्याला दुसऱ्या स्टेप कडे जायचं. दुसरी स्टेप सांगते की क्लासिफिकेशन करा. कॅश ऍसेट आपली म्हणून त्याला रिअल दिल्या जाईल. आणि इन्शुरन्स प्रीमियम हा खर्च आहे. खर्च कोणत्या प्रकारात येईल? नॉमिनल या प्रकारात येईल, म्हणून त्याला नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. रिअल अकाउंटचा नियम तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तो रिअल अकाउंटचा नियम, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. त्या नियमानुसार खर्च पेड होताना कॅश आपल्याकडून जाते, म्हणून काही गेलं क्रेडिट द्या, म्हणून त्याला काय येईल? क्रेडिट. आणि इन्शुरन्स प्रीमियम आपला खर्च आहे. खर्च नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो खर्च झाला तर त्याला काय द्या? डेबिट द्या, म्हणून आपण खर्चाला काय देणार? डेबिट देणार. झालं. डेबिट क्रेडिट आपलं निघालंय. डेबिट क्रेडिट निघाल्यानंतर आपल्याला एंट्रीकडे जायचं. एंट्रीला डेट कॉलम मध्ये डेट टाका, 30 ऑगस्ट 14. 30 ऑगस्ट 14. पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट 2500 रुपये, 2500. टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट 2500. टू कॅश अकाउंट 2500. नॅरेशन लिहायचं खालच्या लाईन मध्ये आपल्याला. बिंग कॅश पेड फॉर इन्शुरन्स प्रीमियम. बिंग कॅश पेड फॉर इन्शुरन्स प्रीमियम. त्याला तुम्ही असंही म्हटले असते इन्शुरन्स प्रीमियम पेड, एवढं जरी म्हटले असते तरी चाललं असतं. बिंग कॅश पेड फॉर इन्शुरन्स प्रीमियम. बघा झाली एंट्री सर्वांची. झाली लिहून. जायचं पुढच्या एंट्रीकडे. बघ जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 1 सप्टेंबर 14. 1 सप्टेंबर 14. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹4,000. 4,000 रुपयाचा माल कॅश मध्ये विकला.
रोखीत विकलं, आहे का? मग आपलं ठरलंय 3 स्टेप आपण वापरायच्या सध्या. सुरुवाती आपली म्हटल्यानंतर पहिली स्टेप सांगते दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. सोल्ड गुड्स म्हटलं का पहिलं अकाउंट सोल्ड गुड्स आणि दुसरं कॅश. सोल्ड गुड्स आणि कॅश हे 2 अकाउंट आपल्या समोर. ठीक आहे. आता आपल्याला क्लासिफिकेशन करायचं दुसऱ्या स्टेप नुसार. कॅश आणि गुड्स हे दोन्ही आपल्या ऍसेट आहे म्हणून दोन्ही सुद्धा कशात येतील? रिअल मध्ये. दोन्हींचा प्रकार काय येईल अकाउंटचा? रिअल. आला. आता रिअल अकाउंटचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट द्या, जे जातं त्याला क्रेडिट द्या. म्हणून सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो आणि कॅश येते. कॅश येते म्हणून कॅशला डेबिट आणि माल जातो म्हणून मालाला क्रेडिट. बघ, माल जातो म्हणून मालाला क्रेडिट. जा, डेबिट क्रेडिट सापडलं. आता जायचं आपल्याला आपल्या एंट्रीकडे. एंट्रीसाठी आपल्याला डेट टाकायची. डेट कॉलम मध्ये, डेट कॉलम मध्ये डेट टाका 1 सप्टेंबर 14. पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 4000. कॅश अकाउंट डेबिट 4000 टू सोल्ड गुड्स अकाउंट. टू सोल्ड गुड्स अकाउंट 4000. टू सोल्ड गुड्स अकाउंट 4000. being cash sales. being cash sales. being cash sales. झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. तुमची झाली लिहून. जायचं पुढच्या एंट्रीकडे. बघ, पुढची एंट्री. पुढची एंट्री आहे 2 सप्टेंबर 14. 2 सप्टेंबर 14 ला काय झालं? पेड फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ₹5000. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय? घरगुती खर्च. घरगुती खर्चासाठी ₹5000 पेड केले. बरोबर. मग आता आपल्याला पहिली स्टेप आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. खर्च पेड केलाय म्हणून पहिलं अकाउंट आलं कॅश. कॅश जाते आपल्याकडून म्हणून पहिलं अकाउंट काय आलं? कॅश. आणि दुसरं खर्च झाला म्हणून खर्चाचं कोणतं अकाउंट येईल? खर्चाचं हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे घरगुती खर्च. आणि घरगुती खर्च म्हटल्यावर तो बिझनेसचा खर्च येत नाही, तो पर्सनल खर्च आहे. आणि पर्सनल खर्चाला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग म्हणतो. काय म्हणतो? ड्रॉइंग. म्हणजे दुसरा अकाउंट कोणतं येईल? ड्रॉइंग अकाउंट. बरोबर ना? झाले 2 अकाउंट आपण शोधले. दुसऱ्या स्टेप कडे जाऊ. शोधलेल्या 2 अकाउंटचं क्लासिफिकेशन करायचं. कॅश आपली काय आहे? ऍसेट आहे म्हणून पहिलं रिअल. त्याला प्रकार कोणता येईल? रिअल. ड्रॉइंग. ड्रॉइंग काय? वैयक्तिक खर्च आहे म्हणून तो कशात जाईल? पर्सनल मध्ये जाईल. पर्सनल एक्सपेन्सेस आहे म्हणून पर्सनल अकाउंट त्याला प्रकार आहे. मग तिसऱ्या स्टेप मध्ये नियम लावू आपण आणि डेबिट क्रेडिट शोधू. कॅश रिअल आहे म्हणून रिअलचा नियम सांगतो काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. इथं आपण पर्सनल एक्सपेन्सेस पेड करतोय, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस पेड करतोय म्हणून कॅश जाते आपल्याकडून. कॅश जाते म्हणून कॅशला काय येणार? क्रेडिट येणार. कॅशला काय आलं? क्रेडिट. बघ. आणि पर्सनल अकाउंट सांगतो कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे क्रेडिट द्या. त्या प्रोप्रायटरला पैसे दिले म्हणजे त्याच्याकडून घेणंच आहे थोडक्यात. बरोबर. जर तुम्हाला घ्यायचंय का द्यायचं हे समजत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगून ठेवली आहे. रिअलचा नियम लावला आपण. रिअलच्या नियमानुसार कॅश जाते, कॅशला आलं क्रेडिट, राहिलं त्याला डेबिट. राहिलं त्याला डेबिट. हे ठरवून. आणि नेहमी पर्सनल एक्सपेन्सेसला ड्रॉइंगला नेहमी डेबिट असतं, हे कधीही विसरायचं नाही. कॅपिटलला नेहमी क्रेडिटच असणार, ड्रॉइंगला नेहमी डेबिटच असणार. हे ठरलं. परचेसला नेहमी डेबिट असणार, सेल्सला नेहमी क्रेडिट असणार. हे बदलणार नाही. ठीक आहे. झालं आपलं सगळ्या स्टेप पूर्ण झाल्या. आता ट्रान्झॅक्शन अकाउंट एंट्रीकडे जायचं आपल्याला. डेट कॉलम मध्ये डेट टाका 2 सप्टेंबर 14. पर्टिक्युलर्स मध्ये लिहा डेबिटच्या अकाउंटचं नाव ड्रॉइंग अकाउंट डेबिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 5000. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 5000 टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट 5000.
टू कॅश अकाउंट 5,000. being cash paid for personal expenses. being cash paid for personal expenses. किंवा तुम्ही म्हणू शकता कॅश पेड फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. झाली आपली एंट्री पूर्ण झाली. तुमची झाली लिहून बघ. पुढच्या एंट्रीकडे जातोय आपण. पुढची एंट्री 1 ऑक्टोबर 14. सोल गुड्स टू विनायक रुपीज 12,000. 12,000. 12,000चा माल विकला विनायक. कसा विकला मग? काहीच म्हटलं नाही, पण पार्टीचं नाव आलं. पार्टीचं नाव आलं तर त्याला काय ठरवायचं? तो उधारीत विकला. पण पार्टीचं नाव नसतं तर रोखीत असतात. म्हणजे थोडक्यात जर ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश किंवा क्रेडिट उल्लेख नाहीये अशा वेळेस आपण कसं समजणार? पार्टीचं नाव आलं तर उधारीत, पार्टीचं नाव नसेल तर रोखीत. ठीक आहे. मग आपण त्या 3 स्टेप नुसार जाऊ. पहिली स्टेप आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. सोल्ड गुड्स म्हटलं का पहिलं अकाउंट आलं पार्टीचं किंवा सेल्सचं. सेल्स पार्टीचं आणि सेल्स हे 2 अकाउंट आपले तिथे येणार. ठीक आहे. पार्टी आणि सोल्ड गुड्स हे 2 अकाउंट आले. आता आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. दुसऱ्या स्टेप नुसार क्लासिफिकेशन करायचंय. विनायक हे व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने अकाउंट असल्यामुळे त्याला पर्सनल अकाउंट असं देतोय आपण. आणि सोल्ड गुड्स, गुड्स आपली काय ऍसेट आहे म्हणून ऍसेटचं अकाउंट कोणतं असतं? रिअल अकाउंट. जा नियम लावू. पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो. कोणाकडून काही घ्यायचे डेबिट द्या, कोणाला काय द्यायचंय क्रेडिट द्या. या नियमानुसार ज्याला माल आपण विकतो त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात. घ्यायचे म्हणून त्याला काय देणार आपण? डेबिट देणार. आणि रिअल अकाउंटचा नियम सांगतो. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. सोल्ड गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो, काही गेलं माल जातो म्हणून मालाला काय देणार आपण? क्रेडिट देणार. मालाला काय आलं? क्रेडिट झालं. डेबिट क्रेडिट आपल्याला सापडले. जाऊ आपण आपल्या एंट्रीकडे. एंट्रीकडे जाऊ. डेट कॉलम मध्ये डेट लिहा 1 ऑक्टोबर 14. 1 ऑक्टोबर 14. डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव विनायक अकाउंट डेबिट. विनायक अकाउंट डेबिट 12,000. विनायक अकाउंट डेबिट 12,000 टू सोल्ड गुड्स अकाउंट. टू सोल्ड गुड्स अकाउंट 12,000. टू सोल्ड गुड्स अकाउंट 12,000. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. बिंग क्रेडिट सेल्स. नरेशन मध्ये घ्यायचे बिंग क्रेडिट सेल्स. झाली. ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. पुढची एंट्री 2 ऑक्टोबर 14. पेड सॅलरी रुपीज 10,000. सॅलरी म्हणजे काय? पगार. पगार हा आपला काय खर्च असतो. पगार काय? खर्च. मग आपल्या दिलेल्या स्टेप नुसार जायचं. स्टेप 1 आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. सॅलरी पेड केली म्हणजे पहिलं अकाउंट आलं कॅश. पेड. पेड म्हटलं का पहिलं अकाउंट कोणतं घ्यायचं? कॅश. आणि दुसरं अकाउंट काय येणार आहे? सॅलरी. दुसरं अकाउंट कोणतं? सॅलरी. त्या खर्चाचं अकाउंट. बरं. दुसरं अकाउंट सॅलरी नाही तर त्या खर्चाचा, जो काही खर्च पेड केलेला असेल त्या खर्चाचा. दुसरी स्टेप सांगते क्लासिफिकेशन करा. करू आपण क्लासिफिकेशन. कॅश ही आपली काय आहे? ऍसेट आहे म्हणून ऍसेटला कोणता प्रकार दिला जाईल? रिअल अकाउंट. कोणता दिला जाईल? रिअल अकाउंट. आणि सॅलरी हा काय? खर्च. खर्चाला कोणता प्रकार आहे? नॉमिनल अकाउंट. कोणता प्रकार? नॉमिनल. मग रिअल अकाउंटच्या तिसऱ्या स्टेप नुसार आपण नियम लावू. रिअल अकाउंटचा नियम लावू. पहिले काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या नियमानुसार खर्च होतो, पैसे आपल्याकडून जाता म्हणून त्याला आपण काय देणार? क्रेडिट. कारण की जे गेलं त्याला क्रेडिट. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो खर्च झाला तर डेबिट द्या. आपला सॅलरी हा आपला काय आहे? खर्च आहे. खर्च झाला म्हणून खर्चाला आपण काय देणार? डेबिट देणार. म्हणून सॅलरीला डेबिट झालं. डेबिट क्रेडिट आपले निघालेले. याच्यामध्ये आपल्याला एंट्रीकडे जायचं. एंट्रीकडे जाऊ. डेट कॉलम मध्ये डेट टाका. डेट कॉलम मध्ये डेट. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिट साइडच्या अकाउंटचं नाव सॅलरी अकाउंट डेबिट.
सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. नॅरेशन मध्ये घ्या बिंग सॅलरी कॅश पेड फॉर सॅलरी, बिंग कॅश पेड फॉर सॅलरी किंवा मग सॅलरी पेड असं पण म्हणू शकता तुम्ही. बिंग सॅलरी पेड असं पण तुम्हाला म्हणता येईल, पण आपण लिहिलंय बिंग कॅश पेड फॉर सॅलरी. झाली ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पूर्ण झाल्या ना आपल्या सर्व एंट्री. बघ ही शेवटची एंट्री होती. सर्व एंट्री आपल्या या पहिल्या प्रॉब्लेम मधल्या पूर्ण झाल्या. त्यामुळे आपला पहिला प्रॉब्लेम जर्नलायझेशन करून आपला पूर्ण झाला. आता पुढची स्टेप म्हणजे उद्याच्या भागामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम टॅलीमध्ये कसा टाकायचा ते आपण बघणार. बरोबर, आपण टॅलीमध्ये आतापर्यंत एक एक स्टेप करत आलो. पहिले कंपनी क्रिएशन शिकलो, नंतर अकाउंट क्रिएशन शिकलो. बरोबर, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे व्हाउचर एंट्री शिकायचं आहे. पण व्हाउचर एंट्रीसाठी ही जर्नल एंट्री तिथं करायची झाली तर तिथं आपल्याला जी एंट्री करायची त्याचे दोन्ही अकाउंट तयार लागतील का नाही. मग पहिले आपल्याला अकाउंट तयार करावं लागतील आणि मग जर्नल एंट्री करावी लागेल. तर ते उद्याच्या भागामध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहेत. सगळ्यांनी उद्या वेळेवर या, म्हणजे मग आपलं वेळेवर सुरू होईल. ठीक आहे, आज आपण इथं थांबतो.